आहे ज्याचे हे नश्वर, जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, फळ देतो रे ईश्वर. सुटबुट घालून आयटीत चालून पैशात रंगला असता. सुटबुट घालून आयटीत चालून पैशात रंगला असता. जर का पैशात रंगला असता, साऱ्या जगामध्ये माझ्या भीमान बंगला सोन्याचा बांधला असता. साऱ्या जगामध्ये माझ्या भीमान बंगला सोन्याचा बांधला असता. होता गुरुजींचा भारी लाडका, नव्हता हुशार कोणी त्याचे सारका. होता गुरुजींचा भारी लाडका, नव्हता हुशार कोणी त्याचे सारका. होता बाहेर राहून वाचे पुस्तका, भल्या भल्यांची चुकविला साधका. भल्या भल्यांची चुकविला साधका. शिक्षण घेऊन साहेब होऊन स्वार्थात दंगला असता. जर का स्वार्थात दंगला असता, साऱ्या जगामध्ये माझ्या भीमान बंगला सोन्याचा बांधला असता. झाला जगामध्ये माझ्या भीमान बंगला सोन्याचा बांधला असता. झाला शिकून वकील बॅरिस्टर, झाला शिकून वकील बॅरिस्टर. पहिल्या भारताचा काय रे मिनिस्टर, पहिल्या भारताचा काय रे मिनिस्टर. साऱ्या जगात विद्वानी एक नंबर, जाती रोगाचा महान हा डॉक्टर. साऱ्या जगात विद्वानी एक नंबर, जाती रोगाचा महान हा डॉक्टर. सुटबुट वागून दौलत मागून खोट्यात दंगला असता. जगत वागून दौलत मागून खोट्यात दंगला असता. जर का खोट्यात दंगला असता, साऱ्या जगामध्ये माझ्या भीमान बंगला सोन्याचा बांधला असता. साऱ्या जगामध्ये माझ्या भीमान बंगला सोन्याचा बांधला असता. थँक्यू. तर आपल्याला काय मिळतं याच्यासाठी लोक धडपड करत असतात, परंतु या महापुरुषांनी या जगाला, या देशाला, या समाजाला काय मिळालं पाहिजे याच्यासाठी धडपड केलेली आहे. जर नाही तर थोडीशी जरी लालूच दाखवली तर लोक लगेच त्या लालचेच्या पाठीमागे पळतात. पण डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांनी ही लालच किंवा असंख्य त्यांना दाखवण्यात आलेले असतील, परंतु कुठल्याही गोष्टीला त्यांनी थारा दिला नाही आणि त्यांच्या विचाराला शेवटपर्यंत ते घेऊन पुढे गेले. म्हणजे हा विचार आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते, ती आपण खूप उत्साहात साजरी करतो. त्यांची जयंती भारतातच नाही, त्यांची जयंती आपण भारतातच नाही तर एकूण त्यांची जयंती 123 देशांमध्ये साजरी करतात. ही त्यांची 134वी जयंती आहे. तर भरपूर लोक असे करतात की डीजे लावणार, नाचणार, खूप काहीतरी गाणे करणार आणि असं रस्त्यावर खूप काही धिंगाणे करतात. आपण असं काही करायचं नसतं. आपण एक प्रामाणिकपणे त्यांची जयंती त्यांच्या विचाराची जयंती आपण अशी करायला पाहिजे. आणि आपण बाबासाहेबांचे खूप उपकार मानले पाहिजे. आपण ज्या आज मुली शिकतो ना, आपण आज हे त्यांच्यामुळे शिकतो. त्यांनी आपल्याला शिकण्याची सवलत निर्माण करून दिली आणि खरं तर सावित्रीबाई फुलेमुळे ही मुलींसाठी शाळा निर्माण झाली होती. पण हाच वारसा बाबासाहेबांनी पुढे चालवून आपल्या मुलींसाठी खूप काही केलंय. सर, मला काही जास्त बोल. सर्वांना जय भीम, जय शिवराय. सर्वांना माझ्यातर्फे, दलित पॅंथरतर्फे, सर्व पुण्यातर्फे सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. चांगल्या प्रकारे काम करत आहे, तर त्याच्यामुळं त्यांच्या या सामाजिक कार्याला सुद्धा आपल्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीने काहीतरी देशासाठी काम करावं आणि ज्याला जसं जमल तसं या देशाच्या उन्नतीसाठी त्यांनी काम करावं असं या महापुरुषांनी सुद्धा सांगून गेलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू फुले, सर्वच महापुरुष असतील, या सगळ्यांनी सुद्धा तोच विचार आपल्याला दिलेला आहे. ज्याला जे जमल ते फक्त असं काम करा का देशाला काहीतरी म्हणजे गरजेचं किंवा उपयुक्त असलं पाहिजे. आपण आपल्या कुटुंबासाठी काम करतोच, पण या देशासाठी काम करणं काळाची गरज आहे असा हा विचार स्वातंत्र्यपूर्व काळापासून आलेला आहे. तर तो आजपर्यंत टिकून आहे. आपल्या सगळ्या सारखेच लोक पण बाहेर पण वेगवेगळ्या पद्धतीनं या देशासाठी, या समाजासाठी काम करतात, म्हणून त्यांचं सुद्धा खूप कौतुक आहे. आणि आजच्या ह्या जयंतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना म्हणजे त्यांच्या कार्याला नमन आहे. कारण आपण नुसतं जयंती साजऱ्या करून चालणार नाही, तर ह्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जाणं काळाची गरज आहे. त्यांचा विचार आपल्याला प्रत्येक क्षणाला जपणं काळाची गरज आहे. त्यांचा प्रत्येक विचार हा अनुकरण करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा कार्यकाळ जो विद्यार्थी जीवनातला अतिशय कठीण प्रसंगातून ते पुढे गेलेले आहे. त्यांना एक वेळचं जेवण नसायचं किंवा त्यांनी वडापाववर, आपल्याला तरी आपलं सगळं व्यवस्थित आहे कारण वडापाववरती त्यांनी दिवस काढले, अनेक वेळेस उपाशी राहून त्यांनी दिवस काढले
आणि परदेशात सुद्धा जाऊन त्यांनी त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचाराचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. म्हणून आज आपण इथं बाबासाहेबांकडे जर बघितलं तर आपण खाण्यासाठी जन्माला आलेलो नाहीये, तर आपण जगण्यासाठी जन्माला आलेलो आहोत, हे लक्षात घ्या. कारण काहीतरी आपल्याला जीवनात आपल्याला मनुष्य जीवन मिळालेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे. ज्याच्या वाट्याला संघर्ष नाही तर त्याच्या जीवनाला काहीच अर्थ नाही, असं स्वतः बाबासाहेब म्हणतात. म्हणून संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला कोणाच्या येत नाही असं आयऱ्या तर तो संघर्ष त्याच्याच वाट्याला येतो का त्याच्यात काहीतरी हिंमत असते काहीतरी करून दाखवण्याची. म्हणून तेच लोक पुढे जाऊन यशस्वी होतात. प्रत्येक जण संघर्षातूनच पुढे गेलेला आहे. आज बघा असंख्य लोक आज म्हणजे पोलीस भरती असू द्या, एमपीएससी युपीएससी असू द्या, या प्रशासकीय विभागातला कुठलाही अधिकारी असू द्या, जो संघर्षातून पुढे येतो तो खऱ्या अर्थानं त्या चळवळीच्या विचाराने काम करतो आणि खऱ्या अर्थानं त्याचं जे स्ट्रगल असतं तर त्या प्रत्येक दिवसाची तो आठवण जपतो. आणि ह्या महापुरुषांचे खऱ्या अर्थानं मी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणजे शासकीय वसतिगृहामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. तर त्यामुळं या महापुरुषांमुळं आज असंख्य लोकांचं जीवनाचं सोनं झालेलं आहे. म्हणजे असंख्य म्हणजे त्याला गणित नाहीये. म्हणून आज आपण ह्या विचाराला जपणं काळाची गरज आहे. आज आपण प्रत्येक जण विद्यार्थी जसे ते आज आपल्या विद्येचं खऱ्या अर्थानं जर आपलं आदर्श जे असेल तर ते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांनी एवढं विद्वान होणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आपण सतत म्हणतो बघा, मला तर कायम काही लोक म्हणतात आमची लय परिस्थिती गरीब आहे, आम्हाला शिक्षणासाठी अतिशय खूप अवघड परिस्थिती आहे, त्याच्यामुळे मुलं शिकत नाही. हे सगळं चुकीचं आहे. कारण ज्याला जर शिकण्याची जर हिंमत असेल, ज्याला जर शिकण्याची आवड असेल, ज्याला जर काहीतरी करून दाखवण्याची जर इच्छा असेल तर तो कुठेही काही पण करू शकतो. शाळेच्या बाहेर राहून सुद्धा शिकू शकतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेलं आहे. तर तुम्ही कुठं जिथं असाल तिथं तुम्ही फक्त मनात तीव्र इच्छा ठेवा का मला काहीतरी शिकायचंय. बाबासाहेबांनी सुद्धा वर्गाच्या बाहेर राहून सुद्धा त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आज हे जर बघितलं ते महापुरुष असे तसे घडलेले नाहीये. यांनी असंख्य खस्ता रस्ता खाल्लेला आहे. आज असंख्य त्यांनी जीवनाचं म्हणजे अक्षरशः खूप म्हणजे म्हणतो ना आपण आज असंख्य वेदना त्यांनी सहन केलेल्या आहे. तेव्हा हे कुठं महान झालेले आहे. नाही तर आज आपल्या पंजाचं नाव विचारलं तर आपल्याला सांगता येत नाही. आज एवढे वर्ष झाले 134वी जयंती आहे. शतक पूर्ण होऊन गेलेलं आहे. म्हणजे आज तरी ती जयंती आपण पूर्ण लक्षात ठेवतो. आणि आज खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर हे महापुरुष आज जिवंत काय तर हे त्यांच्या संपत्तीमुळे जिवंत नाहीये, तर हे आज त्यांच्या धनदौलत याच्यामुळे श्रीमंत नाहीये किंवा त्याच्यामुळे ते जिवंत नाही, तर त्यांच्या कार्यामुळे ते जिवंत आहे. म्हणून आज आपल्याला यांच्याकडे बघितल्यानंतर काय आठवलं पाहिजे, माणसानी मिळवलेली संपत्ती, धन, त्याच्यानंतर तुमचं गाडी बंगला किती काय तुम्ही कमवलं हे तुम्हाला जिवंत ठेवू शकत नाही. तर जिवंत तुम्हाला काय ठेवू शकणार आहे तर तुमचं कार्य जिवंत ठेवू शकणार आहे. त्याच्यामुळं ह्या महापुरुषांनी काय कमवलं तर ह्या महापुरुषांनी त्यांचं कार्य कमवलं आणि त्या कार्यातून आज ते लोक जिवंत आहे. संपत्तीवाले सगळे जे आहे तर त्यांच्या संपत्ती हे जातं उद्योगपती म्हणून संबोधलं जातं. धन दौलत भरपूर आहे पण काय उपयोग त्या धन दौलतीला. आज समाजासाठी जगले म्हणून यांचं अक्षरशः मानव झाले. म्हणून ह्या गोष्टीला महत्वाचं आहे आणि हेच विचार आपल्याला जपण्याची काळाची गरज आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या कुटुंबासाठी काम करावं. कारण कुटुंब हा त्यांचा पहिला म्हणजे काय म्हणतो आधार हे आहे, परंतु हा देश त्यांचा अंतिम बिंदू आहे. या देशासाठी काम करणं गरजेचं आहे. हेच बाबासाहेबांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि या मुलीने आता छान गाणं केलं. कारण ते जर त्यांनी म्हटले असते, त्यांना असंख्य लोभ दाखवण्यात आले, त्यांना भरपूर धन दौलत देण्यात आली असती, तर त्यांनी जर स्वीकारली असती तर खूप माड्या बंगले त्याच्यानंतर खूप सोन्याचे बंगले बांधले असते त्यांनी. पण ते आज आजार झाले असते का, महामानव झाले असते का असं केलं असतं तर त्यांनी. समाजाला विसरले असते तर झालं असतं का त्यांनी, नाही. त्यांनी समाजाला सोडलं नाही शेवटच्या क्षणापर्यंत. जोपर्यंत शेवटचा क्षण होता तोपर्यंत ते समाजासोबत प्रामाणिकपणे राहिले. म्हणून त्यांच्याकडे ही जर गोष्ट बघितली तर आपण आपला प्रामाणिकपणा सोडला नाही पाहिजे आणि आपण आपल्या प्रामाणिकपणाने आपलं कर्तव्य करीत राहिलं पाहिजे. येणाऱ्या म्हणजे आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस असंख्य संकट आपल्याला येत असतात. या संकटाला आपण झेलायचं असतं, आपण यांना सोडून पळायचं नसतं. हे बाबासाहेबांनी दाखवून दिलेलं आहे. कारण असंख्य त्यांच्यावरती संकट आले. ज्यावेळेस हे समाजासाठी आपण काम करतो त्यावेळेस असंख्य संकट आपल्यावर येत असतात. कारण स्वतःच्या कुटुंबासाठी काम करत असलं तर काहीच प्रॉब्लेम नाही होत. फक्त तिथं दोघा नवरा बायकोचे कधीतरी भांडणं होऊ शकतात. फक्त काय होऊ शकतं, कुटुंबात भांडणं होऊ शकतात. पण ज्यावेळेस तुम्ही समाजाचं काहीतरी काम करत असता तर त्याच्यामुळे आता त्याचं काहीतरी आपण काम करत असतो त्यावेळेस काहीतरी त्याला असंख्य विघ्न तयार होत असतात. असेच बाबासाहेबांना खूप तयार झाले विघ्न. त्यांना ज्यावेळेस काम करत असताना सुद्धा त्यांना असंख्य अडचणी आल्यात. हे काम काय सहजासहजी त्यांनी असं उभं नाही केलं.
आणि सहजासहजी अशी चळवळ उभी नाही राहिली त्यांच्यावाली विचाराची. या चळवळीला असंख्य त्यांनी खस्ता रस्ता खाल्ल्या. नमस्कार, माझे नाव शीतल आहे. मी आता 6वी या वर्गात शिकते. मी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था सावित्रीबाई मुलींची निवासी वसतिगृह वाघोली पुणे. अंधारच होता हो त्यांच्या नशिबी, त्यांनी प्रकाशानं दान होऊ दिलं. अंधारच होता हो त्यांच्या नशिबी, त्यांना प्रकाशानं दान होऊ दिलं. तुमचे मानावे किती उपकार, तुम्ही देशाला संविधान होऊ दिलं, तुम्ही देशाला संविधान होऊ दिलं. समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची आज जयंती आहे. आपण ही जयंती मोठ्या आनंदाने व आदराने साजरी करतो. बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार करतो, कारण त्यांनी केलेले महान कार्य आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्याय विरुद्ध लढावं कसं, वादळासमोर तडावं कसं, हे बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीतून आपल्याला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवले आहे. संपूर्ण जगाला दाखवले आहे. धन्यवाद.